नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता मावळ प्रांत पुण्यात आहोत आणि या मावळमधलं पवना नगर इथल्या जोवन गावामध्ये जाऊन आपण आज रोशना रामदास गोंटे या वहिनींना भेटणार आहोत. काय सुंदर परिसर आहे हो पवना धरणाचा. वेडीवाकडी वळणं, कधी उंच सखल वातावरण, एका बाजूला पाणी, पण निसर्गरम्य असा हा परिसर. आणि या परिसरात गोंटे कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. चला, सगळे वाट बघतायत, दाटी वाटीने सगळे उभे आहेत. जाऊन भेटूया गोंटे कुटुंबाला. वा वा, काय मस्त वाटतंय. घ्या उखाणा. पवना नगरच्या जवन गावात रंगला होम मिनिस्टरचा खेळ. रामदास रावांचं नाव घेते, साता जन्माचा जमू दे मेळ. अरे वा, काय सुंदर उखाणा घेतला. घ्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझे सासूबाई. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. हा मुलगा. आणि हे माझे नंदेचे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे मागे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझी नणंद. नमस्कार. ही माझी मावशी. बर. ही माझी बहीण. नमस्कार. ही बहिणीची मुलगी बर. बाजूला ती. हो. आणि ती पण बहिणीची मुलगी बरोबर. कोपऱ्यात. हा मागे वडील आहेत. हो हो. नमस्कार. मागे त्या नंदात आहेत. हो, नंदानं बरं झालं मागे ठेवलं. नमस्कार. ही जाऊ आहेत हो, मागे हो, त्या हो. साईडला. हो हो. आणि हे तर त्या पण मागे जाव आहेत. हा, सगळ्यांना नमस्कार. हा. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? हे जवनच माझं एकच आहे. जवन. हो. इथे सासर माहेर एकच. शाळा कुठली? मुंबई कल्याण सरस्वती मंदिर. मग इकडनं शाळेत जायचा? नाही, मग हे तिकडे होते मी. बर. हा बालपण तिकडे तिकडे. गेलं. हा बालपण पण तिकडे. तिकडे शाळा वगैरे सगळं तिकडे? हो हो. कोण कोण होता तिकडे? तिकडे माझे आई वडील बहिणी भाऊ. तुमचं बालपण कुठलं? इथलं जवणगाव. इथेच तुम्ही पहिल्यापासून? पहिल्यापासून. मग तुमची शाळा कुठे होती? 4थी पर्यंत इथं जवण नंबर 1. हा. 5वी ते 7वी पर्यंत काशिक जिल्हा परिषद शाळा. बर. आणि 8वी 9वी 10वी कोळवण. मग इथून किती लांब? ते एक 8 किलोमीटर आहे कोळवण. मग कसे जायचे तुम्ही? सायकलवर. इथून तिथपर्यंत सायकल? सायकल. हो, येताना आमची गाडी पण दमली ती चढ आणि उतार बघून. तुम्ही सायकलवर जायचे. इतक्या लांब जायचे? हो. तुमचे आई बाबा काय करायचे? शेती करायची ना, म्हशी दूध धंदा होता. कसं गेलं बालपण? पण असं कामातच? कामात. तुमचं बालपण कसं गेलं? छान मस्त. मस्त. कल्याण मध्ये. हो. मग इकडे कधी यायचा सुट्टीला वगैरे? सुट्टीला यायचो आम्ही असं. कुठल्या कुठल्या सुट्टीला यायचं? मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे यायचो. आणि मग याच गावात का राहायचं ठरवलं? आता म्हणजे आलं मागणं मला इकडचं, त्याच्यामुळे. हा. बरं. काय हो, कसं काय तुमची ओळख कधी झाली दोघांची? ओळख म्हणजे तिला मी गावातले असल्यामुळं ओळखत होतो. बोलणं व्हायचं दोघांचं? नाही. नाही 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 नाही, फक्त बघणं. तुम्ही बघायचे? नाही नाही, मग आमचं ठरलं डायरेक्ट. म्हणजे अरे, मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे म्हणून? पण इकडे गावात आल्यानंतर एकमेकांना बघत तर असाल की नाही? नाही. गाव लहान नाही. असेल ना? नाही. गावात किती घरं? गावात एक 40 घर आहे. 40 घरात जर कोणी शहरात आलं हा. तर कळणार नाही असं कसं होईल सांगा? नाही, हे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस यांच्या बाकी बहिणी असायच्या, हिला मी कधी पाहिलं नव्हती. तुम्ही कुठे असायचा? लपून बसायचा? असायचंच आता. असायचं. पण मग सांगा, लग्नाचा विषय जेव्हा सुरू झाला तेव्हा कसं काय, म्हणजे तुमच्याकडनं मागणी घातली? हा, वडील आणि भाऊ होता माझा मोठा भाऊ. हा. त्यांनीच ठरवलं. बघण्याचा वगैरे कार्यक्रम हो, झाला हो, बघा. हो. मग तुम्हाला निरोप आला का तिकडे? काय म्हणून? तिकडे म्हणजे माझे दीर आणि हे बघायला आलेले तिकडे कल्याणला राहत होतो ना. बर. हा. आणि मग होकार दिला? हा. लगेच होकार? लगेच नाही दिला, म्हणजे ते बघून परत गेले आणि मग सांगितलं की आम्ही येतोय म्हणून बघायला. परत एक? हा. कल्याणला? तुम्ही काय कल्याण आवडायचं तुम्हाला? सतत कल्याण? नाही, तसं नाही. भावानी आणि वडिलांनी पहिले जाऊन पाहून आले. पाहून आले. त्याच्यानंतर मला नंतर नेले. तुम्हाला? हा.
पण मग मला सांगा की लग्न जनरली जेव्हा जमतं की नाही हो. तेव्हा म्हणजे हल्ली पूर्वीचं मला माहित नाही पण हल्ली नवरा किंवा ती नवरी असते त्यांना 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं असं बोलायला देतात की काय बाबा एकमेकांचे विचार आहेत ते जाणून घ्या. तुम्हाला तसा वेळ दिला होता नव्हता कल्याणमध्ये? नव्हता. का हो? मोठ्यांनी ठरवलं मग आम्ही हो म्हटलं. हो म्हटलं. हा मोठे चांगलंच ठरवतील ना त्याच्यामुळं. अच्छा अच्छा तुम्ही एकमेकांशी बोलला नाही? नाही बिलकुल नाही. नाही डायरेक्ट म्हणजे लग्न? जेव्हा हे झालं आमचं तिळ झालं ना हं. तेव्हा झालं मग नंतर बोलणं झालं आमचं. अच्छा कुठे? पुण्याला मी जेव्हा मावशीकडे आलेले ना तेव्हा आमचं झालेलं बोल. तुम्ही कशाला गेले यांच्या मावशीकडे? नाही ते नाही, मावशीकडे असं नाही. त्यांचं काम होतं म्हणून आलेले. काम नव्हतं काम काढलं असणार. काय हो, खरं काय कसलं काम होतं? नाही, मी पोलीस खात्यात असल्यामुळे पुन्हा शेतीलाच मी निघतो. आपण पोलीस मध्ये आहात? हो. चुकलो उठावाशा काढू का? अच्छा अच्छा तुम्ही ड्युटीलाच पोलीस- ड्युटीलाच पुण्याला होतं ना. बरं 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 म्हणून त्या वेळेला हा, तुमची त्यावेळेस, वेळ. हो. कुठे भेटले होते? पुण्यात? मावशीचं माझं घर पुण्यालाच आणि हे पण कोथरूडलाच राहतात राहायला ना. कोथरूड. जवळच घर आहे ना मावशीचं आणि ह्यांचं घर. मग तर मग काहीतरी काम होतं त्या निमित्ताने आले आणि मी पण सुट्टीमुळे तिकडे आलेली होती तेव्हा ते आलेले होते त्याला पण म्हणजे मावशीकडेच भेटलं. मावशीकडे. मावशीकडे हा. काय बघताय त्यांच्याकडे राहणार? मावशीकडेच भेटले ना हो हो. का जरा तिकडे असं कुठे डेक्कनला नाही वगैरे? नाही 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 मग थेट भेटलात ते लग्नातच. लग्नातच हो. आता तुम्ही काय करता? आता मी गृहिणी आहे घरातच असते आणि आता मी पोलीस पाटील झाले 4 महिने झाले. तुम्ही पण? हो. मला आता कळलं घाम का फुटतोय मला. अच्छा अच्छा बरं मला सांगा किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाले आता लग्न. बरं कुठे कुठे फिरायला घेऊन गेला? फिरायला फिरायला इथं फक्त लोणावळा, खंडाळा. केवढं लांब नेलं मग? मग बस ना. हा? ड्युटीतनं मला टाइमच नाही मिळत तर काय करा. वा 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 आणि जास्तीत जास्त पाहुणाड्या हम्म. व्हेरी गुड छान खूप लांब नेलं तो फिरायला. चला या गप्पा सुरू असतानाच आता घरातले सगळे यांना बक्षीस मिळवून देणार का मी बघणार आहे. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? मला येईन का गाणं? चला. घ्या एक निवडून द्या त्यांच्यासाठी पहिलं गाणं. वाजवा आता ओळखा बक्षीस मिळणार तर बरोबर ओळखलं तर. गाणं म्हणा असं नाही कळणार गा. मनात रपले रे कोणी माझ्या मनात रपले रे कोणी माझ्या तुमच्या मनात कोण लपलाय? अच्छा. अभिनंदन. पहिलं हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आता याच्यातलं कुठलं ओळखताय बघूया. हम्म. हे हम्म. जोराने वाजवा एकदम. बापरे. बापरे नाही गाणं आहे. हा, घ्या. परत एकदा. हा, बरोबर बरोबर. म्हणा गाणं म्हणा. कोंबडी पळाली लंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोक 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 कोक. मला तुम्हाला विचारायचंय हे कोंबडीचं गाणं आहे का कोंबडीची आरती सुरू केली? अभिनंदन. हे पुढचं बक्षीस तुम्हाला. थँक्यू. या कोंबडीच्या आरतीनंतर आता पुढचं गाणं कुठलं आहे ते बघूया तुमच्यासाठी. आता हे कोण वाजवत आहे आणि हे एकाने कोण ठरवा कोण कुठलं वाजवत आहे. हा हे मी वाजवतो. आणि आता हे पुढचं गाणं. हा. हा आलं 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 आलं. हा, घ्या. हा जोरात. तुम्ही काय हा हा बरोबर. जरा परत एकदा वाजवा. थांबा जरा. तुम्ही घ्या. एक मिनिट. तुम्ही काय दाजीबाला थोपट? मला वाटलं दाजीबा दचकून उठला तर दाजीबा
बरोबर. गाणं म्हणा सगळ्यांनी. 1 2 3 4. ऐका जीवा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा. तुम्ही जर गायलात ना तर दाजीबाची शपथ आहे तुम्हाला. अभिनंदन. हे पुढचं 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. आता तुमच्यापैकी कोणाच्या चिठ्ठ्या येत आहेत बघूया आपण. सिद्धी शिर्के, सुनीता निंबळे, नमस्कार. नमस्कार. तुम्ही यांच्या कोण नणन. म्हणून हसत नाही का? मग हसा ना. मला केवढं दडपण आलं. मला आपलं टीव्हीत बघितलंय नणनबाई म्हटल्यानंतर टेन्शन. काय गोड असले हो की नाही. काय सांगणार वहिनीबद्दल? खूप छान आहे स्वभाव तिचा. मनमिळावू आहे. हो का? हो. हसरी आहे. पण तरी सुद्धा ना एक असतं बघा, एक सल्ला असतो नणनबाईंचा की अमुक एक गोष्टीत जरा बदल केला तर बरं होईल. तिला मस्करी सण नाही होत असं म्हणजे. हो हा? हो. ते मला आधी सांगायचं नाही का? बरं, तुम्हाला मस्करी आवडत नाही असं त्या म्हणाल्या. खरं आहे का? चांगलं आहे माझा स्वभाव, तसं काही नाही. आम्ही कधी म्हटलं वाईट आहे? आम्ही वाईट आहे कोणी म्हटलं का हो? नाही, पण तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला मस्करी आवडत नाही का केलेली? आता माझा स्वभाव मला कसं कळणार? आता ते त्यांनाच कळणार ना. असं आहे ना. हो काय? हा. चटका लागलेला समोरच्याला कळतो हो की नाही? बरं, द्या. काय करता आपण? मी इंजिनिअरिंगला आता लास्ट इयर दिलं डिप्लोमाचं. कुठे राहता? पुण्यात. तुम्ही यांच्या कोण? मी भाची आणि भाची. ही माझी मावशी. काय सांगणार मावशीबद्दल? खूप छान आहे. डॅशिंग आहे. मन मिळव आहे. काय मावशीने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? नाही असं काहीच नाही. चांगली आहे ती. खूप छान आहे. तुम्ही किती वेळा येते इकडे सुट्टीत? सुट्टी पडली की असतेच मी तिच्याकडे. बरं, आता यानंतर तुम्ही दोघी या घरात मला बक्षीस मिळवून त्यांना देणार का बघायचंय. तुम्ही घरात लपवलेलं चांदीचं नाणं घेऊन यायचं. तुम्ही चांदीचा कुंकवाचा करंडा आम्ही लपवून ठेवलाय तो घेऊन यायचा. आणि शेवटी मिस्टर जाणार आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन येणार. पण हे सगळा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला तिघांना मिळून 1 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे आधीची मंडळी जितका जास्त वेळ लावणार तितका कमी वेळ शेवटच्या स्पर्धकाला मिळणार. चला बघूया 1 मिनिटात 3ही वस्तू या वहिनींना मिळवून देणार का. पहिलं आहे, ही म्हण आहे, भरवशाच्या म्हशीला टोणगा. वेळ सुरू झाली. लवकर जा जा, घाबरू नको. काय घाबरायची? ती म्हसच घाबरी. तुला बघून कावरी बावरी झाली तर ती होईल. 12 सेकंद झालेली आहेत आतापर्यंत. सापडलं का? म्हस घेऊन नाही यायची आहे. चांदीचं नाणं. आणलं. तुमच्यासाठी वाक्य आहे, अंथरूण पाहून पाय पसरण. वेळ सुरू झाली. गोदडीच्या तिथं जा लवकर. गोदडीच्या तिथं जा. बेडवर नाही तर आतमध्ये बघा. सांगा लवकर. ताई ती पडायची तिकडे बघा. लवकर. भेटलं. या पटकन. 44 सेकंद. आणि आता चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन येणार का आम्हाला बघायचंय. आणि ही म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. 10 9 हो लवकर या. 8 7 लवकर पळत या. 6 आले का? 5 आले का? 4 3 2. मिस्टरांची धावपळ तर होतीच, पण वहिनी मिस्टर जायच्या आधीच आले का म्हणून एवढ्यानं ओरडल्या होत्या. मला धडकी बसली तर आज जर ते वेळेवर आले नाही त्यांचं काय खरं नाही. वहिनी इथं नव्हत्या पोचले तर आले का करत होते. तर जाऊ तर द्या. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. वहिनीनं मिळाला हा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा तुम्हाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. दोघांविषयी या घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या आई आले? हो. जावयांबद्दल सांगा, कसे आहेत जावई? स्वभाव चांगला आहे त्यांचा. मुलीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मुलगी पण चांगली आहे. मुलीने काय कुठला बदल केला पाहिजे स्वभावात?
थोडेसे पटकन बोलते कुणाला तरी हा. ते बोलावं नाही तिने. तेवढा कंट्रोल केला. हो ते बरोबर. मनात काही नसतं पण पटकन बोलून जाते ती. हो, त्यामुळे मग ते समोरच्याला कधी कधी त्याचं हा. वाईट वाटतं. सुनेबद्दल सांगा. चांगली आहे, हा. छान आहे, हो. चांगला स्वभाव आहे. बरं, आता त्यांची आई म्हणाली हं. की तुमची म्हणजे सून, त्यांची मुलगी हं. की जरा पटकन बोलतात, त्याच्यामुळे समोरच्याला त्रास होऊ शकतो. तुमचं काय ऑब्झर्वेशन? आम्हाला नाही, ती बोलतच नाही तर आम्ही काय सांगणार, नाही बोलत ती. काय सासूबाईंवर लिंबू फिरवलं तुम्ही? हं? नाही, असं नाही ना करत. नाही नाही. म्हणजे आई उगाच बोलताय. नाही तिकडे आई बोलत घरी. असन पण इथं इथं नाही बोलत. इथं नाही. इथे नाही. एकदम छान. चांगली. म्हणजे तुम्ही समाधानी आहात हा. बहिणीकडे. तिचा स्वभाव खूप छान आहे आणि भाऊजींचा सुद्धा खूप छान स्वभाव आहे. हं. दोघंही मनमिळावे, फक्त त्यांची खूप धावपळ होते, ड्युटी परत इकडचं काम वगैरे पण करतात, ते सगळं व्यवस्थित हँडल करतात. अजून कोण बोल? भाऊ माझा. लहानपणी तर काय माझ्यावरती काही बर्डन नव्हतं. खूप म्हणजे मजेने राहिलोय. वडील चांगल्या कंपनीमध्ये होते आणि बहिणी पण खूप चांगला प्रतिसाद दिला. आमची दोघांची जास्ती भांडणं व्हायची. भांडणं व्हायची? हो, लहानपणी. काय, कुठल्या गोष्टीवरून साधारणतः? आईस्क्रीम वरून म्हणा किंवा काही- आईस्क्रीम? हो, लहानपणी. तुमचं पण त्याच घ्यायच्या? नाही, मी तिचं घ्यायची. अच्छा. जेव्हा लग्न झालं यांचं, तेव्हा तुम्ही कितवीत होते? मी 10वी जस्ट झाली होती त्यावेळी. काय होती भावना तेव्हा? खूप त्रास झाला. म्हणजे ती शेवटची बहीण होती घरामध्ये आणि सोडून चालली, मग कोणीच नाही घरी भांडायला किंवा काय. खूप त्रास झाला. सगळ्यात जास्ती रडलो असेल तर तिच्या लग्नात. हो का? हं. भाऊजींबद्दल काय सांगा? खूप चांगले आहेत आणि दोघं एकमेकांना समजूनही घेतात, खूप चांगले राहतात. इव्हन आता ती पोलीस पाटील जी झाली आहे त्यावेळी भाऊजींनी खूप जास्ती मेहनत घेतली आहे तिच्यासाठी. म्हणजे ड्युटी करून या, गावाला जा, प्लस तिचा अभ्यास घ्या, ह्या सगळ्या गोष्टी. बरं बरं, तुम्हाला आता दोघांना विचारायचंय की बऱ्याचदा ना या सगळ्या 12 वर्षाचा तुमचा संसार आहे, इतकी ओळख आहे, इतकी लोक आहेत, आज जर क्षमा मागायची असेल तर कुणाची, आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला? धन्यवाद द्यायचं असेल तर मिस्टरांचा. तर त्यांनी खूप मला सपोर्ट केलेले आहे. म्हणजे लग्न झाल्यापासून खूप त्यांनी मला हे केलेलं आहे. आणि इवन जे पोलीस पाटील झाले त्यांनी खूप मला मेहनत घेतली, त्यांनी खूप माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे खूप. त्याच्यामुळे त्यांना मी खूप धन्यवाद देईन. आणि क्षमा मागायची असेल तर मी आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची मागेल की काय चुकून जर माझ्याकडनं काय जर चुकलं असेल तर मला माफ करा. तुम्ही? धन्यवाद तिला देईन हा. की मी जे सांगितलं प्रत्येक गोष्टी ती ऐकत गेली आणि माझं जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं. अरे वा. आणि क्षमा? त्यामुळे काय आई वडिलांची जे काही चुकलं असेल कधी. आज मिस कोणाला करताय? भावाला. म्हणजे? मोठा भाऊ होता, हं. तो ऍक्सिडेंट मध्ये माहीत झाला. अरे बाप. त्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांच्या पाठी. मला असं वाटतं त्या आशीर्वादाच्या जोरावरच सगळं घर हे आनंदात असतं. कधी कधी नकळत त्यांची आठवण आली की डोळ्याच्या कडा पाणं होतात. आनंदाच्या प्रसंगी ती कुठेतरी कमी असते, ती एक कुठेतरी खंत असते. ती खंत नकळत व्यक्त होऊ लागली. बरं बहिणी, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार आजपासून? तेच माझ्याबद्दल जर त्यांना म्हणजे माझं जे बोलणं म्हणजे लागतं दुसऱ्यांना, त्यांनी खरंच बदलायचा प्रयत्न करेल. लागतं म्हणजे केवढं लागतं माहितीये का? अच्छा, हा, स्वतःला हो, म्हणजे स्वतःला बदलायचा इथून पुढे पूर्ण प्रयत्न करेल. बोलण्यानंतर हा. विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार करा, हो, असं हो. घरातल्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. हम्म. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करा? का रागवून दुसऱ्यावरती पटकन रागावता, हा. ऐकलं नाही की काम. पण जरा कमी करा ठीक. आजपासून. हा, दोघांनी ठरवलेलं आहे की थोडंसं रागावर नियंत्रण ठेवायचं, म्हणजे आहे त्यापेक्षा आनंद या घरामध्ये दुपटीने वाढेल. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. वहिनी, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या मनातली सगळी स्वप्न जी जी बघितलेली आहेत ती भविष्यात पूर्ण होत, हीच अगदी मनापासून प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. जोवनगाव, पवना, मावळ या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.